सगळ्याच छोट्या शेळ्या ज्या आहेत ते या परळीतील पशुप्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या नजरा ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या या शेळ्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमकी याची काय खासियत आहे. हे हाईट एवढीच असते का कंटिन्यू या जातीमध्ये? याचं काय हॅबिट्सचं नेमकं नाव काय आहे? हे जर सानीन म्हणून आहे काश्मीरी. ते डोंगरात असतात ना तिकडे काश्मीरकडं. बाकी आपल्या इकडलं म्हणजे टिकतं किती वर्ष झालं याचा सांभाळ वगैरे करतात? 2 वर्ष झालं मी करतोय त्याचं याचं उत्पन्न वगैरे? उत्पन्न म्हणजे दोन येत झालेत आपल्याकडे. आता तिसरे येत होईन. गाभण येते. याची विक्री वगैरे करायचं म्हणलं तर आणखीन तर नाही केली, आता बघू पुढं. तुम्ही येत आणताना किती आणली होती छोट्यामध्ये? ते 51,000 रुपयाला 51,000 रुपये. 2 जोडी. दोन जोडी. एक जोडी आणली होती, म्हणजे नर मेल आणि फिमेल एक. अच्छा. बाकी ह्याला खानपानामध्ये कसं देतात त्याचं आहार? सारखंच. पेंड, घास, मेथी घास येतेच. रेग्युलर मध्ये बंदिस्त मध्ये असतात का असं मोकळ्या देखील सोडतो? बंदिस्त मध्ये असतात. एकदम असं छोटी. बाकी कुत्र्यां मांजरांपासून वगैरे याला धोका वगैरे नाही, काही नाही. नॉर्मल आपल्या शेळ्या पाळल्यावरच ते पण आहे. तुम्ही कुठून आला तिथं प्रदर्शनामध्ये? केसापुरी, परभणीवरून. खरं तर धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र ही सर्वात छोटी. ह्याच्यामधली एक ही एखादी गाभण वगैरे आहे का? हो, आहे नाही. किती हाईट ह्याची किती? हाईट 1 फूटपर्यंत असेल. 1.25. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र ही सर्वात छोटी शेळी जी आहे ती 1 फुटाची शेळी आणि ही या ठिकाणी गाभण आहे आणि 51,000 रुपयाला 2 म्हणजे एक मेल आणि फिमेल ही आणली होती. मात्र किमतीच्या बाबतीत जरी शेळी छोटी जरी असली याच्या किमती देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी ऐकण्यामध्ये येत आहेत. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या पशुप्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यदूत मीडिया, बीड, परळी.